ग्राउंड टू ग्राउंड जो कॉन्सेप्ट होता तो आपण पूर्ण केलेला आहे. काल आपण 2-3 महत्वाचे फॉर्म्युले पाहिले होते. कोणते होते फक्त लक्ष द्या. प्रोजेक्टाईल मोशन मध्ये आपली केस सुरू आहे ग्राउंड टू ग्राउंड. म्हणजे कोणत्या टाईपचं प्रोजेक्शन आहे हे? त्यात आपण पाहिलं होतं की हा ग्राउंड आहे, हा बाय ऍक्सिस आहे, इथे ओरिजिन आहे. आपण u वेलॉसिटीने एखाद्या ऑब्जेक्टला प्रोजेक्ट केलं तर तो या ट्रॅजेक्टरीने खाली येऊन पडतो. तर निघाला ग्राउंड वरून आणि आला ग्राउंड वर, म्हणून ह्याला ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्शन म्हणतात. हे ग्राउंड टू ग्राउंड आहे आणि हे सगळ्यात जास्त एक्झाम मध्ये येतं. काल आपण डेरिव्हेशन केले होते, तो व्हिडिओ एकदा सगळ्यांनी पाहून घ्या. तर परत तेवढं नाही सांगत. तर फक्त काय काय आपण पाहिलं. एक आपण पाहिला होता फॉर्म्युला जे तुम्हाला परीक्षेत कामाला येणार आहे, टाइम ऑफ फ्लाइट. हे मी मागे सांगितला होता की या ओरिजिन पासून या एंड पॉइंट पर्यंत टोटल किती टाइम लागेल. आपण एखाद्या वस्तूला फेकल्यानंतर जिथून फेकलं त्या पॉइंट पासून जिथे जाऊन पडणार आहे तिथपर्यंत हा टाइम ऑफ फ्लाइट जो आपण कॅपिटल टी ने दाखवतो. तर ह्याला आपण 2u sin थिटा बाय जी हे सांगितलं होतं. आठवा, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मी काल हे सांगितलं होतं साइन थिटा कॉस थिटा आपण फक्त 2D मोशन मध्ये यूज करतो, कारण इथे u चे दोन कॉम्पोनंट्स येतात, हो की नाही. पण हे जर 1D मोशन मध्ये असेल, वर्टिकल मोशन, एखाद्या बॉडीला खालून वर फेकलं, ती वर जाऊन लगेच खाली येईल, त्यावेळेस फक्त वर्टिकल कॉम्पोनंट आहे. तिथे साइन थिटा कॉस थिटा याचा विषयच नाही, 1D मोशन आहे. कारण तुमची व्हेलॉसिटी पण याच डायरेक्शन मध्ये राहील, ऑब्लिक राहणार नाही, सरळ राहील. तर या केसमध्ये साइन किंवा कॉसचा काही संबंध नसतो. स्ट्रेट लाईन मोशन मध्ये टाइम ऑफ फ्लाइट किती असतं? फक्त 2u अपॉन जी. साइन थिटा लावत नाही. प्रोजेक्टाईल मध्ये साइन थिटा लागतो, तेवढाच फरक आहे. तर 1D आणि 2D मोशनचे फॉर्म्युले जवळपास सेम आहेत. ठीक आहे. तर हा टाइम ऑफ फ्लाइट होता. त्याच्यानंतर आपण एक महत्वाचा फॉर्म्युला काल पाहिला, मॅक्सिमम हाईट. आठवते? मॅक्सिमम हाईट यालाच आपण एच मॅक्स म्हटलेले आहे. आता ह्याचा अर्थ काय होता की ग्राउंड वरून एखाद्या ऑब्जेक्टला प्रोजेक्ट केल्यानंतर तो इथून येणार या एका पॉइंटला, इथे तो त्याची फायनल वेलॉसिटी v0 असेल. u मात्र कॉम्पोनंट अजून आहे, वर्टिकल कॉम्पोनंट. इथे कसा होता बघा, इथे वेलॉसिटी ही कमी कमी होत होती. कमी झाल्यामुळे टॉपला ती 0 झाली आणि इथून मग ती वाढत वाढत खाली येईल. तर या केसमध्ये इथे आपण जर याचे वेक्टर्स दाखवले वेलॉसिटीचे, तर इथे वेलॉसिटीचा वेक्टर जास्त होता, तो थोडा कमी होईल, ठीक नाही, अजून कमी होईल, इथे 0 होईल, मग तो हळूहळू काय होत जाईल, वाढत जाईल. या पद्धतीने इथे v इन y 0 असेल, y ऍक्सिस मधली वेलॉसिटी 0 असेल, पण u y जो आहे, सॉरी u x जो आहे तो मात्र कॉस थिटा राहील. हे आपल्याला माहिती आहे. या डायरेक्शन मध्ये नेहमी वेलॉसिटी असते, ऍक्सेलरेशन एक्स मध्ये नसतं. हेच मी तुम्हाला सांगितलं होतं. तर मॅक्सिमम हाईट काय असते, परत तोच प्रॉब्लेम लक्षात घ्या. जर 1D मोशन असेल तर u स्क्वेअर बाय 2g लिहितो आपण. हे कसं येतं? आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना, 2as आहे की नाही. व्हर्टिकल मोशन मध्ये काय करतो आपण, a ला रिप्लेस करतो g ने, ठीक आहे, आणि s ला रिप्लेस करतो h ने, हाईट ने. आणि हे डिस्प्लेसमेंट आहे आणि हे ऍक्सेलरेशन आहे. व्हर्टिकल मोशन मध्ये एखाद्या बॉडीला खालून वर फेकलं तर बघा इथे त्याची वेलॉसिटी 0 होते आणि नंतर ती बॉडी म्हणजे जे अशी जात होती ती नंतर अशी खाली येते.
तर v 0 होतं या ठिकाणी. म्हणजे v ला जर 0 ठेवला तर 0 इज इक्वल टू हे या पद्धतीनं होईल. आणि g बघा ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळं इथे -2gs लागेल. आणि मग u स्क्वेअर ची व्हॅल्यू 2gh होईल. आणि h बनेल u स्क्वेअर बाय 2g. बघा मी हे सांगितलंय. जे स्ट्रेट लाईन मोशन आहे त्याचे फॉर्म्युले आहेत हे सगळे. फक्त आपण त्याला कॉम्पोनंट्स देत आहोत साइन आणि कॉस. मी तुम्हाला स्लोली त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगायलो. कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात पक्का बसला पाहिजे. काय होत आहे, ही सगळी स्टोरी काय होत आहे हे वन डे मधलं आहे. याला सोडून द्या आता. तर इथे एक कॉम्पोनंट लावा. हाईट ही वाय ऍक्सिस मध्ये पाहतो आपण. तर वाय ऍक्सिसचा कॉम्पोनंट कोण आहे? साइन थिटा. म्हणून आपण इथे साइन स्क्वेअर थिटा लावतो. इथं स्क्वेअर आहे तर इथे स्क्वेअर लावा. दॅट इज मॅक्सिमम हाईट्स फॉर्म्युला. तिसरी गोष्ट आपण काल पाहिली, ग्राउंड टू ग्राउंड मध्ये इथपर्यंत याला आपण म्हणतो रेंज. आठवते? रेंज म्हणजे एक प्रकारचं डिस्टन्स कव्हर्ड आहे. आणि आपल्याला माहिती आहे डिस्टन्स काय असतं? स्पीड इंटू टाइम. आणि एक्स ऍक्सिस ची स्पीड u cos थिटा होती. आणि आपण टाइम काय काढला होता आठवा? u sin थिटा अपॉन g. असं कसं सर? विचार करून उत्तर द्या. किंवा टोटल टाइम काढायचा किती होता? 2u sin थिटा अपॉन g. एवढा टाइम लागेल की नाही सगळा? हाच आहे ना तो टाइम, 2u sin थिटा अपॉन g. तर बघा इथे किती आपण रेंज काढली? 2u स्क्वेअर साइन थिटा कॉस थिटा बाय g. काल आपण ह्यालाच दोन प्रकारे लिहिलं होतं. तर जो रेंजचा फॉर्म्युला आहे कॅपिटल आर, तो आपण काय लिहितो? आयदर 2u स्क्वेअर साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन g. याला लिहायची अजून एक पद्धत होती. 2 लिहा. आता इथे u स्क्वेअर फिक्स आहे. हा कोणता कॉम्पोनंट होता? याच्यामध्ये तुम्ही याला असं लिहा, u sin थिटा इंटू u cos थिटा. u स्क्वेअर आहे ना, दोघांसोबत स्प्लिट करा याला. असं लिहिण्याचा काय फायदा होतो बघा. याला तुम्ही कोऑर्डिनेट ऍक्सिसच्या फॉर्म मध्ये लिहा. u sin थिटा काय आहे? वेलॉसिटी इन y ऍक्सिस. तर तुम्ही त्याला uy लिहू शकता ना. आणि हा ux आहे. ही पण एक पद्धत आहे लिहायची. आणि आपण काल पाहिलं होतं, सगळ्यांना माहिती आहे, 2 sin थिटा कॉस थिटा काय असतो? sin 2 थिटा असतो. ट्रिग्नोमेट्री कालही आपण यूज केलेलं आहे भरपूर. तर यालाच आपण फायनली रेंजचा एक फॉर्म्युला काय लिहितो? u स्क्वेअर साइडला लिहितो, 2 sin थिटा कॉस थिटाला sin 2 थिटा लिहितो आपण बाय g. हा एक मेन फॉर्म्युला होता. आता आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत. एक कोणता आहे पहा? मॅक्सिमम हाईटचा आणि एक रेंजचा. ही रेंजचा फॉर्म्युला आहे, मॅक्सिमम रेंजचा नाही. एखाद्या ऑब्जेक्टला फेकल्यानंतर तो जास्तीत जास्त किती दूर जाऊन पडेल? तो अलीकडे पडू शकतो, थोडा पुढे जाईल, थोडा पुढे जाईल, थोडा पुढे जाईल. एक लिमिट आहे आपण फेकल्यानंतर, त्याच्या पुढे नाही जाणार. आपण पूर्ण जोर काढून जरी फेकला त्याच्या पुढे नाही जात. तुम्ही ऑलिम्पिक्स मध्ये ते गोळाफेक पाहता की नाही? तर त्याची एक रेंज असते की नाही, मॅक्सिमम तो जेवढा फेकेल तेवढा त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड होतो. तसंच आहे. किंवा तो जॅव्हलिनचा पहा, तर तो पण पळत येतात. आणि बघा तिथे सगळ्यात चांगलं एक्झाम्पल आहे प्रोजेक्टाईल मोशनचं. असा पकडलेला असतो आणि तो एक स्पीड घेऊन येतो बरोबर, आणि तो हाताने फेकतो. यू इनिशियल वेलॉसिटी आणि एक अँगल असतो थिटा. तर त्या यू आणि थिटावर डिपेंड आहे त्याचा तो जॅव्हलिन किती दूर जाईल. ओके नाही? तो असा जातो, असा खाली पडतो. तर तो मॅक्सिमम जेवढा जातो ती त्याची मॅक्सिमम रेंज आहे. कालच तुम्हाला सांगितलं मॅक्सिमम किती जाईल? जिथे साइन थिटा मॅक्सिमम होईल.
बघा इथे मॅक्सिमम केव्हा होईल? साइन 2 थिटा मॅक्सिमम झाल्यावर. इनिशियल वेलोसिटी तर फिक्स आहे. चेंज कोण होतोय? अँगल. अँगल चेंज झाला की साइन थिटा चेंज होतो. आपल्याला माहिती आहे साइन थिटाची मॅक्सिमम व्हॅल्यू 1. म्हणजे साइन 2 थिटा 1 होईल. तेव्हा मॅक्सिमम रेंजचा फॉर्म्युला काल आपण चेक केला होता. यू स्क्वेअर साइन 2 थिटा 1 झाला आणि खाली लिहिलं जी. म्हणजे या केसमध्ये साइन 2 थिटा 1 आहे आणि साइन थिटा 1 केव्हा असतो? जेव्हा अँगल 90 डिग्री असतो. 2 थिटा 90. पण आपल्याला थिटा काढायचा आहे आणि हे काल मी मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये टाकलं होतं. जेव्हा अँगल ऑफ प्रोजेक्शन 45 डिग्री असेल तेव्हा ऑब्जेक्ट काय करेल? मॅक्सिमम रेंज कव्हर करेल. म्हणून एखाद्या ऑलिम्पिकच्या प्लेयरला जर एखादा रेकॉर्ड करायचा असेल तर त्याने काय करावं? करेक्ट 45 डिग्री मध्ये तो ऑब्जेक्ट प्रोजेक्ट करावा. म्हणजे त्याला मॅक्सिमम रेंज मिळेल. त्याला जर वाटेल हा मी जेवढा जास्त असा वर फेकेल तेवढं दूर जाईल. रॉंग. जेवढा अँगल जास्त होत जाईल तो दूर जाणार नाही, फक्त त्याची हाईट वाढेल. आता सांगा कधी कधी असं होईल का? बघा माझा प्रश्न समजून घ्या की त्याची जी मॅक्सिमम रेंज आहे, जेवढ्या दूर तो जाऊ शकतो आणि जेवढ्या हाईटवर जाऊ शकतो, ते दोन्ही सेम होऊ शकतील का? जेवढा दूर पडतो तेवढाच वर पण जाईल का? हा पॉइंट आहे आजचा नवीन. कारण मी सगळे कॉन्सेप्ट ह्याच्यातले कव्हर करतोय. या स्लाइडवर ऍज अ रिव्हिजन मी सगळे मेन फॉर्म्युले लिहिलेले आहेत. आता आपल्याला 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. एक कोणता? यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2g, यू स्क्वेअर साइन 2 थिटा बाय जी. तर आपल्याकडे हाईटचा फॉर्म्युला काय होता? एच मॅक्सचा यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2g आणि रेंजचा फॉर्म्युला यू स्क्वेअर साइन 2 थिटा बाय जी. काही नाही, इथला 2 खाली घ्यायचा आणि इथला 2 कॅन्सल करायचा. फॉर्म्युला लक्षात ठेवा. तुम्हाला जर मी म्हणलं बघा, इफ मॅक्सिमम हाईट अँड रेंज आर इक्वल, हे दोन जर इक्वल होत असतील तर काय मिळतं रिलेशन? आणि हेच मेन आहे, लक्षात ठेवा. चला पाहू काय होतं. तर आपण असं म्हणू की एच ला जर आर सोबत इक्वल केलं म्हणजे जेवढी हाईट जाते तेवढीच रेंज हे कव्हर करते. म्हणजे जर समोर 4 मीटर जात असेल तर हाईट पण 4 मीटरच असली पाहिजे. त्याला आपण म्हणतो हाईट अँड रेंज आर इक्वल. इज इट पॉसिबल? येस. येस. मॅथमॅटिक्स टेल्स अस वाय. मॅथ्सचं काम आहे. जे तुमच्या डोक्यात येत नाही ते मॅथ सांगते असं होते बाबा बघ. मॅथ्सचं कामच आहे. तू कर ना मॅथमॅटिकल कंडिशन, काढ ना या दोघांवरून. तुला कळणार नाही का? बघ, एच ला आर सोबत इक्वल कर. काय येते इथं? एच कोण आहे? यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय जी. हा इक्वल करून टाक याच्यासोबत. तर ते आपल्याला जे काय म्हणतंय त्यात काही प्रॉब्लेमच नाही. ठीक आहे. आता पहा बरं, यू स्क्वेअर जी जी. समझे कुछ? कुछ समझ में आया? देखो कौन कौन बचा. इकडे उरला साइन स्क्वेअर थिटा, खाली 2. सर इकडे साइन 2 थिटा, खाली 1 आहे. संपलं काय? नाही, सुरू झालं. साइन स्क्वेअर थिटा इथे 1/2 बाजूला घे. याला तू साइन थिटा इंटू साइन थिटा लिही. ओके. साइन 2 थिटाला काय लिहिता येते? 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. कंडिशन कडे लक्ष द्या, बस दुसरं काहीच नाही. एक साइन एका साइन सोबत कॅन्सल करा. सगळी मजा येत असते, सगळी सगळी मजा येत असते. काय होतंय बघा, साइन थिटा अपॉन 2 उरला इथं आणि ते उरला 2 कॉस थिटा.
चला याला इकडे घेऊन जा. तर साइन थिटा काय झाला? 4 कॉस थिटा झाला. कळलं? आता मला सांगा, इथे जर तुम्हाला मी असं म्हटलं, दोन्ही साईडला u ने मल्टिप्लाय केलं, ठीक आहे? काय होते बघ फक्त, म्हणजे सगळं उत्तर सापडते. हे आलं रिलेशन. जेव्हा साइन थिटा हा कॉस थिटाच्या 4 टाइम्स होईल, मॅथमॅटिक्स सांगाय, मी सांगत नाही. जर मॅक्सिमम हाईट आणि मॅक्सिमम रेंज नाही रेंज दोघांना जर इक्वल व्हायचं असेल, तर काय कंडिशन आहे मॅथमॅटिक्स मध्ये? साइन थिटा हा 4 टाइम्स ऑफ कॉस थिटा असला पाहिजे. असं होईल. असं का बरं सर? साइन थिटा 4 टाइम्स का व्हायला पाहिजे? साइन थिटा हा वर्टिकल कॉम्पोनंट आहे, है की नाही? ऑब्जेक्ट वर जात आहे. समोर जाणाऱ्या ऑब्जेक्टला ग्रॅव्हिटीचा त्रास नसतो, ठीक आहे? म्हणून आपण रस्त्यावर असं सहज चालू शकतो, न थकता जास्त अंतर. पण आपण एखाद्या गोष्टीला वर चढणं एवढं सोपं नाही, कारण ग्रॅव्हिटी पुल आपल्याला त्याच्यावर काम करतो. म्हणून साइन थिटाची व्हॅल्यू कॉस पेक्षा जास्त असणार, ती 4 टाइम्स आहे. आता एक काम कर, हे रिलेशन आले 1 नंबर धरा. आता काय करा, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय यू इनिशियल वेलोसिटीने दोन्ही साइडला मल्टिप्लाय करा. असं का सर? आता कळलं. ये क्या हो गया? यू साइन थीटा. आणि हा काय झाला? 4u cos थीटा. सर हे काय आहे? स्पीड इन वाय ऍक्सिस आहे. कळलं? आणि हा काय? 4 आणि ही आहे स्पीड इन एक्स ऍक्सिस. त्याचा फायदा आता काय कळला? की एक्स ऍक्सिस मधली स्पीड, आपलं वाय ऍक्सिस मधली स्पीड ही एक्स ऍक्सिसच्या स्पीडच्या 4 टाइम्स असली पाहिजे. म्हणजे जर एक्सचा कॉम्पोनंट 2 मीटर असेल, फॉर एक्झाम्पल स्पीड 2 मीटर पर सेकंड असेल, तर हाईट त्याने किती कव्हर केली पाहिजे? 4 मीटर. 4 टू द 8 मीटर पर सेकंड. म्हणजे इकडं 2 ने जाईपर्यंत इकडे 8 न गेलं पाहिजे. तर ते दोन त्या दिलेल्या टाइम मध्ये इक्वल होतील. हा एवढा जेवढा कव्हर करेल, तेवढा हा इक्वल होईल. दिस इज द मॅथमॅटिकल कंडिशन. म्हणून हा कधी कधी प्रश्न विचारतात, हा हे लक्षात घ्या. हे महत्वाचं आहे. आता ट्रॅजेक्टरीचं जे आपण एक लांब लचक इक्वेशन लिहिलं होतं, 2 इक्वेशन असतात कॅल्क्युलेशन साठी. मी तुम्हाला त्याला इक्वेशन ऑफ प्रोजेक्शन म्हणलं होतं, आठवा? एक पॅराबोला होता की नाही तो, त्याला आपण म्हणलं होतं ट्रॅजेक्टरी इक्वेशन. ट्रॅजेक्टरी म्हणजे रस्ता. काय होता फॉर्म्युला, सगळ्यांना आठवते? नाही आठवत? एक्स टॅन थिटा मायनस जी एक्स स्क्वेअर अपॉन 2 यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला होता, पहिल्या दिवशी डिराईव्ह केला होता. हा, एक एक्झाम्पल देऊन टॅन थिटा √3 काढला होता, 60 डिग्री. आठवा? जाऊ द्या, मला काय करायचंय, तुम्ही लक्ष देत नाही. आता ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन, वाय ऍक्सिसचं इक्वेशन एक लिहायची पद्धत पण आहे. ती पद्धत लक्षात ठेवा. एक्स लिहा, इथे 1 मायनस एक्स लिहा, बाय आर लिहा, आणि इकडे लिहा टॅन थिटा. ही एक शॉर्टकट यायची लिहायची. असं का सर? सायन्स तुम्हाला हे शिकवते वाय, ठीक आहे, आणि मॅथ सांगते हाऊ. कळलं? सायन्स म्हणते असं का होते, मॅथ्स म्हणते मी सांगतो असं का होते. आता विचार करा बरं, असं का झालं? याच फॉर्म्युल्याला असं लिहिता येईल का? इमॅजिन करा, इमॅजिन करा. बघा बरं, एक्स कॉमन काढता येईल याच्यातून. याच्यातून एक्स कॉमन काढला, बघा कॉमन काढला. मग ब्रॅकेट मध्ये काय आलं? तुम्ही असं काम करा ना, इथे जर एक्स कॉमन काढला इथे, तर बघा इथून एक्स गेला, कोण उरला? टॅन थिटा. इथून एक्स सोबत एक एक्स उरला, आणि कोण आला?
g/2u² cos² थिटा. आता हा जो फॉर्म्युला आहे याला तुम्ही साईनने किंवा साईनने जर मल्टिप्लाय केलात वर खाली तर साईन बाय कॉस काय बनतो? टॅन. तोच वापस इथे येतो आणि तो कॉमन आउट होणे. याच फॉर्म्युल्याला असं लिहिता येते, हे पण लक्षात ठेवा. हा एक सेकंड फॉर्म आहे याचा. कधी कधी डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करताना या फॉर्म पेक्षा हा सोपा जातो. तर ट्रॅजेक्टरीचं एक इक्वेशन आहे. आता आपल्याला काय काय कळलं, मेन दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. काल अजून काय सांगितलं होतं? कोणत्या अँगल्सला रेंज सेम होऊ शकते. अँगल वेगवेगळे एकाच ठिकाणी ऑब्जेक्ट पडायला आहे. आठवा, कॉम्प्लिमेंटरी अँगल्सला. काल मी सांगितलं होतं ते व्हिडिओ बघून घ्या एकदा. ठीक आहे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे एखादा जर थिटा 30 डिग्री असेल आणि दुसरा थिटा जर 60 डिग्री असेल, म्हणजे एकाने 30 डिग्रीने ऑब्जेक्ट फेकला आणि दुसऱ्याने 60 डिग्रीने फेकला, यू कॉन्स्टंट असेल, दोघांची स्पीड सेम आहे, तर जी रेंज आहे ना, तर दोघांची रेंज कशी येते? इक्वल येते. ऑब्जेक्ट दोघांचाही सेम डिस्टन्सवरच जाऊन पडतो. याला आपण काल कसं चेक केलं होतं? असं समजा यू फिक्स आहे, ठीक आहे, यू फिक्स केला आपण. एकाने काय केलं? 30 डिग्रीने फेकलं. 30 डिग्रीने, बघा इथला अँगल 30 आहे, आणि दुसऱ्याने त्याला काय केलं? 60 डिग्रीने फेकलं. तर हाईट जास्त होईल की नाही? पण ऑब्जेक्ट तिथंच येऊन पडेल. म्हणजे दोघांची पण जी रेंज आहे ती सेम आहे. हे केव्हा पॉसिबल आहे? जर दोन्ही अँगल एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी असतील. म्हणजे 10 डिग्री असेल एखाद्याचा आणि दुसऱ्याला जर तेवढीच रेंज कव्हर करायची आहे दिलेल्या स्पीडला, तर त्याला 80 डिग्रीने फेकावं लागेल. हे आपण काल कशावरून प्रूव्ह केलं होतं? या फॉर्म्युल्यावरून. बघा मॅथमॅटिक्स किती हेल्प करतं. इकडे या. 2 sin थिटा कॉस थिटा. साइन थिटाला काय लिहिता येते? किंवा कॉसला साइन 90 मायनस थिटा लिहिता येते. म्हणजे साइन थिटा जर 30 असेल तर कॉस थिटा 60 व्हावं लागेल. 90 मायनस थिटा म्हणजे काय? 90 मायनस 30, 60 व्हावं लागेल. तर साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 आहे. कॉस 60 ची व्हॅल्यू पण 1/2 आहे. तर दोघांची व्हॅल्यू केव्हा सेम होते? कॉम्प्लिमेंटरी अँगल्सवर. आणि दोघांची व्हॅल्यू जर कॉम्प्लिमेंटरीला सेम होत असेल तर रेंजच्या फॉर्म्युल्यामध्ये दोघं सेम व्हॅल्यू देतील. म्हणून हे एक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आता आज जेवढे पॉइंट सांगितले हे सगळे तुम्ही जे म्हणता ना क्वेश्चन जमत नाहीत, का जमत नाहीत? तुम्ही ह्याला नीट समजूनच घेत नाही. कोणत्या केसमध्ये काय वापरायचं असतं. तुम्हाला जर पटकन एखाद्या प्रश्नात आला, 2 ऑब्जेक्ट्स किंवा 2 प्रोजेक्टाइल्स have been projected by the angles 20 degree and 70 degree. Then find the velocity at which their range is same. असा जो प्रश्न आला तर दोन गोष्टी तर इथं डोक्यात यायला पाहिजे. 20, 70 कॉम्प्लिमेंटरी आहे म्हणजे रेंज सेम होणार. मग तुम्ही काय करणार? याची रेंज R1, दुसऱ्या अँगलची रेंज R2, दोघांना इक्वेट करणार कारण रेंज सेम आहे आणि त्यांना क्रॉस मल्टिप्लाय करून यू ची व्हॅल्यू काढणार. झालं, स्पीड आली. तर कोणत्या स्पीडने फेकलं पाहिजे? कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला म्हणलं हाईट आणि रेंज सेम झाली तर या केसमध्ये सांगा, जर त्याची y ऍक्सिस मधली स्पीड एवढी असेल तर x मधली किती पाहिजे? हाईट आणि रेंज सेम म्हणजे केव्हा सर? uy हा 4 टाइम्स ऑफ ux असला पाहिजे. हे जर चमकलं तर फिजिक्सचा पेपर 30 मिनिटात होतो. 30 मिनिट्स. फॉर्म्युला टाका, उत्तर काढा. काहीच नसते फिजिक्समध्ये. फिजिक्समध्ये कॉन्सेप्ट शिकायला वेळ जातो. मॅथ्समध्ये कॉन्सेप्ट काहीच नसतात. कमी असते मॅथ्समध्ये. मी तुम्हाला काय सांगतो? साइन 2 थिटा इज 2 साइन थिटा कॉस थिटा. एवढं सांगितलं मॅथ्समध्ये. कॉन्सेप्ट काय आहे त्याच्यात? क्वेश्चन आहे. त्याला तुम्ही अप्लाय किती करता? ह्याची व्हॅल्यू काढा, त्याची काढा, हे प्रूफ. काल बघा आपण किती प्रूफ पाहिले. हे लक्षात ठेवा. क्वेश्चन त्यालाच जमतात जे ह्याला इमिजिएटली अप्लाय करायला सुरुवात करतो. मी आता हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन जे ग्राउंड टू ग्राउंडच्या सगळ्या केसेस सांगितल्या आता.
मॅक्सिमम रेंज कुठं, इक्वल रेंज कुठं, हाईट किती, टाइम ऑफ फ्लाईट, टाइम ऑफ असेंट, टाइम ऑफ डिसेंट, ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन, त्याचं सेकंड फॉर्म, सगळं सांगितलं. आता उदाहरण बघा, तुम्हाला एक क्वेश्चन दाखवतो. चला, इथपर्यंत कळलं? आता बघा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कसं असते. एकच मिनिट. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कसं असतं पहा. अन ऑब्जेक्ट इज प्रोजेक्टेड. आता तुम्हालाच लक्ष द्यायचं आहे. मी क्वेश्चन वाचता वाचता तुमच्या डोक्यात चमकलं पाहिजे काय आहे, तर क्वेश्चन सॉल्व्ह होतात. An object is projected with a velocity of 30 मीटर पर सेकंड. म्हणजे काय दिले? यू दिले. व्हेरी गुड. मला वेदांचं हे आवडते, त्यानं लक्ष देऊन ऐकते तरी किमान. एक ऑब्जेक्ट 30 मीटर पर सेकंडने प्रोजेक्ट केला, म्हणजे या क्वेश्चन मध्ये यू दिलेला आहे. कधीही मोठा क्वेश्चन क्रॅक करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करता फिजिक्स मध्ये, तेव्हा दिलेला डेटा आधी पटपट पटपट साईडला लिहित चला, म्हणजे कळतं याच्यात काय काय दिलंय आपल्याला. नाहीतर खूप लांब लचक स्टेटमेंट असतात, आपल्याला आधी कळतच नाही याच्यात दिलंय काय आणि विचारलंय काय. वर्ड प्रॉब्लेम्सचा असाच प्रॉब्लेम होतो, म्हणून वर्ड प्रॉब्लेम हे वर्ल्ड प्रॉब्लेम्स बनतात. त्याचं रिझन आहे की तुम्हाला व्हॉट इज गिव्हन अँड व्हॉट इज टू बी फाउंड हेच क्लिअर होत नाही. तर बघा, 30 मीटर पर सेकंडने ऑब्जेक्ट प्रोजेक्ट केला. ओके. ॲट अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. हा मेन शब्द आहे. विथ द हॉरिझॉन्टल अँगल आहे. का बरं? तुम्ही असा विचार करा ना, ही स्पीड होती ना, मी जर म्हणलं अँगल 60 डिग्री आहे, तर तुमच्या मनात प्रश्न यायला पाहिजे, सर हा 60 डिग्री का हा 60 डिग्री? दोन्हीकडे जाऊ शकते. तर तुम्हाला त्यांनी स्पष्ट सांगितलंय विथ हॉरिझॉन्टल म्हणजे हा. हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स ऍक्सिस सोबत. हे पकडा तर तुम्हाला फिजिक्स जमेल, नाहीतर तुम्ही प्रोजेक्टाईल सारखं हवेतच राहतात. लक्षात ठेवा मी काय काय सांगतोय. इथं थिटा किती म्हणतो तो? 60 डिग्री. बऱ्याचशा केसेसमध्ये तुम्हाला हॉरिझॉन्टलच देतात. नाही सांगितलं, अँगलच दिलाय पण कोणासोबत दिलाय माहित नसेल, तर तो एक्स सोबतच धरायचा. त्यांना द्यायचं तर म्हणतील विथ वर्टिकल. विथ वर्टिकल म्हणतील तेव्हा तो 60 कोणासोबत होईल? वाय ऍक्सिस सोबत. तर तुम्हाला ऍक्च्युअल अँगल किती घ्यावं लागेल मग? 30. कारण हे 90 असते. तुम्ही यू जे काही दिले ते दिले. थिटा जर 60 दिला विथ वर्टिकल, तर तुम्हाला ऍक्च्युअल थिटा 30 घ्यायचा असतो. तुम्ही 60 घेऊनच क्वेश्चन सॉल्व्ह करता. रॉंग होईल. असं फसवतात हा, मी सगळे खड्डे दाखवायलो. चला, डिटरमाइन द हॉरिझॉन्टल रेंज बाय द ऑब्जेक्ट. रेंज सांगा. तर रेंज हॉरिझॉन्टलच असते. व्हर्टिकल रेंजलाच हाईट म्हणतो आपण. सांगा बरं काय फॉर्म्युला आहे? सर रेंज आहे का? ओके. सर रेंजचा फॉर्म्युला काय होता? सर जर जर सिंगल मोशन असतं तर यू स्क्वेअर बाय जी होतं, आठवते? पण आता आपण काय पाहिलं? साइन 2 थिटा इथं असते. जर खाली 2 नसेल तर वर 2 ठेवायचा. हे लक्षात ठेवा, जी सोबत, आहे की नाही? यू स्क्वेअर साइन 2 थिटा बाय जी. संपला ना प्रश्न. अलाइड अँगल शिकलो का आपण? ते वापरता येते. चला, यू यू किती आहे? 30. 30 इंटू 30 झालं. साइन 2 थिटा 2 थिटा. जी ची व्हॅल्यू काही दिली नाही तर चुपचाप 10 घ्या. ठीक आहे? घ्या घ्या तुम्ही, काय अडचण नाही. 9.8 म्हणतील, 10 मध्ये. आता मी 10 घेऊन काढायलो. अप्रॉक्स आन्सर येत आपलं. आर घ्या. इथे किती झालं? 900 साइन 120. सर साइन 120 तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे अलाइड अँगल्स मध्ये. कसं काढतात? चला, कोणाकोणाच्या लक्षात आहे? बाहुबली मेथड. 120 इथं येईल, है की नाही? सेकंड क्वाड्रंट वाय ऍक्सिसला हे करा, किंवा साइन 120 ला काय लिहिता येते? सर 180 मायनस 60 लिहिता येते.
आता बघा, तुम्ही जे म्हणता ना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग घेत नाही, ते आता येते. हे आर, हे 90, 180 मायनस थिटा, एक्स ऍक्सिसला क्रॉस करताना रेशो चेंज होत नाही. तर हा कशाला इक्वल येतो? साइन 60 ला इक्वल येतो. कारण साईनचा रेशो साईनच राहतो आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साईन पॉझिटिव्ह असतो. मी 2 मेथड सांगतो याला सॉल्व्ह करायच्या, काही काळजी नाही. तर हा 90 आणि साइन 60 असतो √3/2. हा झाला 45 √3. दिस इज युअर रेंज. संपला प्रश्न. जेई मेन्स असंच विचारते 4 मार्काला. ते फक्त चेक करते तुम्ही फॉर्म्युला करेक्ट लावता की नाही. नीटच्या स्टुडंटला तर असेच प्रश्न असतात. आता याला ऑर मध्ये कसं सोडवा? सर आम्हाला हे 120 वगैरे पाहिले की भीती वाटते. एक काम करा, रेंजला काय लिहा? यू स्क्वेअर. साइन 2 थिटाला काय लिहा? 2 साइन थिटा कॉस थिटा लिहा. एवढं तर नक्की करू शकता. खाली जी लिहा. इथं 900 येईल इंटू 2. सर आता थिटा 60 ठेवा. ठीक आहे नाही, 120 नकोच आम्हाला, पाहून भीती वाटते. इथे जी ला 10 लिहा. हे जी आहे, नाही तर 9 म्हणतात. हे गेलं तर किती झालं बघा? 180 झाले. 180 साइन 60 √3/2 आणि कॉस 60 1/2. इथे किती आलं? 90. इथे किती आलं? 45. आर बघा 45 √3. ते झालं की नाही? त्याच्याला आता अलाइड अँगलचा काय फायदा आहे? इथे 2-2 अँगल ठेवून काम करावं लागेल. त्याने एकाच फटक्यात आन्सर काढून दिलं. हे तुमच्याकडे मल्टिपल अप्रोचेस पाहिजे क्वेश्चनला हँडल करायचे. नाही तर मग अवघडच जाणार. त्याला इलाज नाही. त्याला कोणीच काही करू शकत नाही. डॉक्टर कितीही चांगला असला तरी पेशंटच्या बॉडीने साथ दिली पाहिजे, तर तो लवकर क्युअर होईल. संपलं. समजलं याला कसं केलं ते? नेक्स्ट. हा, आता थोडासा बेटर क्वेश्चन बघा. मी सगळा डेटा द्यायलो तुम्हाला, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकवायला. तुम्ही सांगत चला. अ प्रोजेक्टाईल हॅज अ रेंज ऑफ 40 मीटर. म्हणजे काय? आर. आर 40 मीटर आहे. बघ सोहम, छान लक्ष दे बेटा. अँड रिचेस अ मॅक्सिमम हाईट ऑफ 10 मीटर. एच मॅक्स 10 मीटर वर जातो. फाइंड अँगल at which it is projected. म्हणजे तुम्हाला थीटा विचारलेला आहे. करून पहा. सर यू तर दिलंच नाही. तीच तर मज्जा असते प्रश्नांमध्ये. चला पहा, यू द्यायची खरंच गरज आहे. एच मॅक्सचा फॉर्म्युला काय होता? सर मॅक्सिमम हाईट किती होती? यू स्क्वेअर. सर खाली 2g असते आणि वर साइन स्क्वेअर थिटा असते. आठवा, हे मॅक्सिमम हाईट आहे, एच मॅक्स आहे. आणि रेंज सर आता सांगितली होती तुम्ही, यू स्क्वेअर साइन 2 थिटा, खाली जी आहे. दोन्ही दिले ना आपल्याला. बघा, रेंजही दिली, हाईटही दिली. टेन्शन काय? यू तर दोघांसाठी सेमच असेल ना. ऑब्जेक्टला असंच फेकताल ना, तेव्हा असं काढल्यावर हाईटही दिसली आणि रेंजही दिसली, त्याला काय फरक पडला? यू तर फिक्स आहे. यू कॉन्स्टंट आहे याच्यात. तुम्हाला असं थोडी म्हणलंय की 2 वेगवेगळ्या वेलॉसिटीने फेकलं, म्हणलंच नाही. तर यू तर कॉन्स्टंट झाला. म्हणून या क्वेश्चन मध्ये यूचं कामच नाही. आता का नाही बघा, आपोआप यू कॅन्सल होतो. हेच तर मॅथ्सची मध्ये आहे. सांगा, तर यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, 2 नाही सॉरी, साइन स्क्वेअर थिटा खाली 2g आला. हा किती होय? हाईट म्हणजे 10. हे पहिले इक्वेशन आहे. ओके. आणि दुसरं काय असेल? यू स्क्वेअर साइन 2 थिटा अपॉन जी, ही रेंज आहे. रेंज 40 आहे. हे सेकंड इक्वेशन आहे.
सर दोघांना काय करावं? बरेचसे कॅन्सल करायचे असतील तर डिवाइड करा, ठीक नाही? इक्वेशन सेकंड मोठं आहे बघा, त्याची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आहे. तर इक्वेशन 2 ला काय करा, 1 ने डिवाइड करा. रेशो घ्या, 2 डिवायडेड बाय 1 घ्या. तर 2 कोण आहे बघा, यू स्क्वेअर साइन 2 थीटा अपॉन जी. डिवाइड करण्याचा अर्थ मल्टिप्लाय करून रेसिप्रोकेट करणं, ठीक आहे नाही? तर 1 ला डिवाइड करताना वर 2g जाईल, खाली यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा येईल. आता सांगा इथे किती येईल, 40 आणि इथे किती येईल, 10. दोन्ही साईडला डिवाइड करा. आता बघा बघा, यू ची गरज आहे. मी काय म्हणलं, मॅथमॅटिकली ते कॅन्सलच होणार आहे. अजून सर जी पण कॉन्स्टंट असतो दोघांसाठी. काय उरलं इकडं, सर इकडं 2 साइन 2 थिटा उरला आणि खाली कोण उरला, साइन स्क्वेअर थिटा. इकडे उरला 4. बघा आता थिटा निघाला, संपला प्रश्न. सर आता ह्याला तुम्ही लिहिलं होतं, बरं या 2 ने ह्याला डिवाइड करा. इथे 2 आलं, तर इथे किती आहे, साइन 2 थिटा, खाली किती आला, साइन स्क्वेअर थिटा. ही व्हॅल्यू 2 झाली. सर ह्याला काय लिहिता येते, 2 साइन इंटू कॉस. पाहिला हा फॉर्म्युला किती महत्वाचा आहे, आपण मॅथ्स मध्ये किती वापरतो. साइन स्क्वेअर थिटाला काय लिहिता येते, तर आत्ताच लिहिलं होतं 2दा. आणि इकडे कोण आहे, 2. बघा हा पण कॅन्सल झाला, किती छान. आणि एक साइन पण कॅन्सल झाला, ठीक आहे. एक साइन पण कॅन्सल झाला, नाही झाला का, एक साइन याच्यासोबत. छान. वर उरला कॉस, खाली साइन. कॉस बाय साइन कॉट असतो. कॉट थिटा 1 आहे. कॉट आणि टॅन थिटा 1 केव्हा असतात, 45 डिग्रीला. म्हणजे अँगल ऑफ प्रोजेक्शन इज 45 डिग्री. आता सांगा, अँगल ऑफ प्रोजेक्शन 45 चा अजून एक अर्थ काय असतो, ही मॅक्सिमम रेंज आहे. याच्यापेक्षा पुढे म्हणजे रेंज किती दिली बघा त्यांनी, 40 मीटर. तर याचा अर्थ आता हा ऑब्जेक्ट 40च्या पुढे जाऊ शकत नाही. कळलं? या एका क्वेश्चन मध्ये किती अनालिसिस आहेत लपलेली. तुम्हाला जे मोठमोठे बॅलिस्टिक वेपन्स वगैरे बनवले जातात गव्हर्नमेंटचे, DRDO कडून वगैरे, हेच फॉर्म्युले असतात. एखाद्या मिसाईलची रेंज किती असली पाहिजे, किती दूरपर्यंत त्याला आपण फेकलं पाहिजे. भारतात बसून पाकिस्तानमध्ये फेकायचंय, त्या शहरावर फेकायचंय, तेवढ्या डिस्टन्सवर फेकायचंय, तर ते सॉफ्टवेअर सांगते एवढ्या अँगलवर फेकून द्या. प्रोजेक्टाईल मोशन सगळं ऍप्लिकेशन आहे. एखादा लॉन्चर कसा पाठवायचा, एखाद्याने बाण मारला, असा असा मारून तो जाणार नाही, असा करतात. तुम्ही बघा बाहुबलीमध्ये दाखवत असताना तो काय करतो, असं करून वर बाण मारतो का, त्याला असं सरळ मारता आलं नसतं काय, तर त्याने एक अँगल दिला. त्या अँगलमुळे प्रोजेक्टाईलची रेंज वाढली आणि तो जास्तीत जास्त दूरपर्यंत गेला. प्रोजेक्टाईल मोशनचं खूप भन्नाट ऍप्लिकेशन आहे. म्हणून 2D मोशन मध्ये सगळ्यात मोठा टॉपिक हा आहे. आता बघा आपण फक्त ग्राउंड टू ग्राउंड वरच आहे, अजून आपण जमिनीवरच आहे, आपण अजून हवेत गेलो नाही. अजून 2 केसेस बाकी आहेत प्रोजेक्टाईलच्या. हा पूर्ण चॅप्टर या प्रोजेक्टाईलवर डिपेंड आहे. समजला हा क्वेश्चन? मागच्यात तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला देऊन काढलं, या क्वेश्चन मध्ये 2 फॉर्म्युले यूज करून काढलं. असेच क्वेश्चन्स बनतात. तुम्हाला कोणत्याही कॉन्सेप्टला देऊन काहीही विचारतात. थिटा देतील, यू विचारतील, यू देतील, थिटा विचारतील, टाइम देतील, रेंज विचारतील, रेंज देतील, हाईट विचारतील, काही विचारतील. म्हणून हे सगळे एकमेकांसोबत कनेक्टेड कसे एवढं पाहायचं बस. चलो आगे. अजून एक प्रश्न. हा सांगा, फाइंड अँगल फॉर विच horizontal range and maximum height are equal. आत्ताच केलं आपण. दोघांना इक्वल कधी करायचं, कोणत्या अँगलला दोन्ही इक्वल असतील. 45 नाही हा, 45 ला रेंज जास्त असते फक्त. तर काय सर म्हणायला तेवढंच करा ना. रेंजचा फॉर्म्युला सांगा, यू स्क्वेअर
साइन 2 थीटा बाय जी ही रेंज आहे, त्याला इक्वल करा यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा बाय 2g याच्यासोबत इक्वल करा. बस आता सॉल्व करा. काय काय जाते? यू स्क्वेअर जी जी. तर आताच आपण करू करू थकलो. इथला एक साइन थीटा इथल्या साइन बाय सोबत कॅन्सल होतो. इथे कोण होता? सर इथे एक 2 कॉस थीटा उरतो आता. आता हे दिसलं पाहिजे. कारण ह्यालाच आम्ही काय लिहिलं होतं? 2 साइन कॉस. हे की नाही? तर 2 उरला. एक साइन याच्यासोबत कॅन्सल झाला. आणि इकडं सर एक साइन उरला. आणि खाली 2 उरला. तर हा 2 इकडे जाऊ द्या. 4 झाला. आणि या कॉसला खाली आणा. तर टॅन थीटा 4 झाला. तर थीटा काय असतो? टॅन इनवर्स. दिस इज युअर रिक्वायर्ड अँगल. टॅन इनवर्स 4 स्टँडर्ड अँगल नाहीये, सोडून दे. तुम्हाला परीक्षेत इनवर्स मध्येच विचारतील. समजायला केसेस बघा, मी सगळ्या केसेस कव्हर करा ना क्वेश्चन मध्ये. काय काय प्रॉबेबिलिटी आहेत विचारण्याच्या. तुम्ही स्वतः म्हणताल जेव्हा पीवायक्यूज करू आपण, सर असेच प्रश्न होते. असेच असतात. कोणत्याही स्टँडर्ड बुक मध्ये दिलेले क्वेश्चन फक्त प्रॅक्टिसनं लक्षात ठेवायचे. आणि फॉर्म्युले तुम्ही 10 प्रश्न केले की पाठवून जातात. म्हणजे असं घरी बसून फॉर्म्युले सेपरेट कधीच पाठ करायचे नाही. फॉर्म्युले पाठ करण्याचा बेस्ट ऑप्शन त्याला क्वेश्चन थ्रू करा. सांगा 10वीला आपण जो श्रीधराचार्य फॉर्म्युला शिकलो, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac बाय 2a, हे पाठ करायचं काम पडलं का कधी? आपण कितीतरी क्वेश्चन्स करत होतो तेव्हा हे आपोआप पाठ झालं होतं. हे कधीच विसरत नाही. तसा पाहिलं तर किती अवघड फॉर्म्युला आहे. स्टुडंटसाठी अवघड आहे हा, सोपा नाही. टीचरला सोपा वाटतो, स्टुडंटला नाही वाटत. तर हेच कारण आहे की तुम्ही त्याला प्रॅक्टिसने लक्षात ठेवता. हे प्रॅक्टिसनच करायची गोष्टी आहे. आता अजून एक क्वेश्चन लास्ट तुम्हाला विचार करायचा आहे. बघा मी आता क्वेश्चन स्टार्ट केले ना. देर आर 2 अँगल्स ऑफ प्रोजेक्शन. 2 अँगल्स ऑफ प्रोजेक्शन म्हणजे काय म्हणते? अँगल्स कोणतेच माहित नाही. अँगल्स ऑफ प्रोजेक्शन फॉर विच द हॉरिझॉन्टल रेंज इज द सेम. म्हणजे बघा, अँगल्स थीटा 1 आणि थीटा 2 आहे. फॉर विच याच्यासाठी रेंज काय असेल? R1. थीटा 1 ची रेंज R1 असेल. थीटा 2 ची रेंज R2 असेल. पण म्हणते रेंज सेम आहे. कंडिशन देऊन टाकली. R1 इज इक्वल टू R2. क्वेश्चन मी डिकोड करायलो. बघा, दोन वेगवेगळे अँगल आहेत ज्यांच्यासाठी दोघांची रेंज सेम आहे. आत्ताच आपण शिकलो होतो, दोन वेगळ्या अँगलला रेंज सेम केव्हा असते? कॉम्प्लिमेंटरी. हे चमकलं पाहिजे डोक्यात, बस बाकी काहीच नाही. म्हणजे एक 30 असेल तर दुसरा 60, हे की नाही? एक 80 असेल तर दुसरा 10, असंच. आता बघा काय म्हणते, शो दॅट, तर दाखवा. हा, शो दॅट सम ऑफ द मॅक्सिमम हाइट्स, एक एच मॅक्स 1 एच एक्स मॅक्स 2, दोन्हीसाठी दोन हाईट असतील ना. आताच आपण पाहिलं ना, स्पीड फिक्स असते या केसमध्ये. आठवा, हे सांगत होतो. एक अँगल ऑफ प्रोजेक्शन असा आहे, दुसरा लेट्स असा आहे. तर रेंज सेम आहे. तर सांगा, पहिल्या केसमध्ये हाईट h1 असेल, दुसऱ्या केसमध्ये हाईट h2 असेल. तर या आणि या हाईटची सम h1 प्लस h2, हेच म्हणाले ते. तर दाखवा की दोन्ही केसमध्ये ज्या हाईट्स असतील त्यांची सम ऑफ दी हाईट्स फॉर दीज टू अँगल्स इज इंडिपेंडंट ऑफ अँगल ऑफ प्रोजेक्शन. इज अँगल इंडिपेंडंट म्हणजे काय बरं? म्हणजे हे अँगलवर डिपेंड नसतात हे दाखवा. त्यांची सम अँगलवर डिपेंड नसते हे दाखवा. याचा अर्थ काय होतो सर? की याच्या फॉर्म्युल्यामध्ये काय येत नाही? थीटा येत नाही. म्हणजे हा आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये शिकलेला कोणता कॉन्सेप्ट आहे? एलिमिनेशन ऑफ थीटा. थीटाला काढून टाकायचं. थीटा काढण्यासाठी आयडेंटिटीज यूज करतो आपण. बघा, एक थीटा दिलाय तर तुम्ही काय केलं? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा केलं आणि 1 करून टाकलं. थीटा गायब.
तुम्ही त्याला कॉन्स्टंट करून 1 केलं. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा 6 स्क्वेअर थिटा झालं. तुम्ही त्याला जर केलं 6 स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा झाला 1 थिटा गायब. तर 3 आयडेंटिटीजला प्रॉपरली यूज करून त्याचा आन्सर 1 काढणे याला म्हणतात थिटा एलिमिनेट करणे. आता बघा इथे तुम्हाला काय म्हणतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे थिटा सेम आहे जिथे रेंज सेम आहे. तर रेंज सेम करण्यासाठी तुम्हाला काय डोकं लावावं लागेल, एक थिटा थिटा मानला तर दुसरा 90 मायनस थिटा माना. अरे बाबा कॉम्प्लिमेंटरी करा. आता जर तुम्ही साइन थिटा आणि कॉस थिटा ठेवून आन्सर काढलं, युअर आन्सर विल बी रॉंग. हेच सांगायलो, समजून घ्या. कारण त्यांनी कंडिशन आधीच दिली. बरं जर रेंज सेम असेल ना तरच या हाईटची सम अँगल इंडिपेंडंट असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. चला पाहू आपण. आता बघा इथे काय होते. चला पहिली हाईट काय घ्याल सर, हाईट असते यू स्क्वेअर, खाली 2g असते. हाईट आहे ना मॅक्सिमम हाईट, आणि इथं काय असते मग साइन स्क्वेअर थिटा. तर लेट थिटा थिटा 1 ला थिटा म्हणा, तर थिटा 2 काय असेल 90 मायनस थिटा, तरच रेंज सेम होईल. हे प्रत्येक प्रश्नात नाही करता येत. ठीक आहे, नाही तर कुठे दोन अँगल दिले की असंच लिहितात. दिस इज कंडिशनल. कंडिशन काय सांगते, रेंज सेम. रेंज सेमची कंडिशन दोन्ही थिटा कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरीचा अर्थ 90 मायनस समथिंग. तर एक थिटा थिटा असेल तर दुसरा 90 मायनस थिटा असेल. तर या ठिकाणी H1 मध्ये थिटा मानलं, तर H2 मध्ये थिटाला काय ठेवा 90 मायनस थिटा ठेवा. चला H2 तर यू स्क्वेअर साइन स्क्वेअर 90 मायनस थिटा. काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला याच्यावर? नाही. हे झालं 2g. हे दोन्ही झाले. आता मला सांगा सर हा काय, तुम्ही याला नीट पहा. यू स्क्वेअर लिहा, याला काय लिहिता येते साइन 90 मायनस थिटाचा होल स्क्वेअर लिहिता येते. आलं लक्षात? स्क्वेअर नेहमी पॉवर मध्ये जातो इथं 2g. तर बघा यू स्क्वेअर साइन 90 मायनस थिटा कॉस थिटा असतो, तर तुम्ही याला कॉस स्क्वेअर थिटा लिहून टाका. झालं का? साइन 90 मायनस थिटाला कॉस स्क्वेअर लिहिलं. हे आलं तुमची सेकंड हाईट, ही आली फर्स्ट हाईट. आता काय म्हणते, काय काढा H1 H2 ची सम. H1 प्लस H2 काय होते, धिस प्लस धिस. देखो आंसर मिल गया. यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा बाय 2g प्लस यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा बाय 2g. सर याच्यामध्ये यू स्क्वेअर बाय 2g कॉमन निघते, निघालं. तर इकडून कोण उरला साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, ये तो 1 होता है. बघा थीटा गायब. त्याचा आन्सर काय आलं, यू स्क्वेअर बाय 2g. इथं 1 झालं. तर आता सांगा H1 प्लस H2 काय आहे, यू स्क्वेअर बाय 2g. थीटा आहे का याच्यात कुठं? सो इट इज इंडिपेंडंट ऑफ थीटा. कधीही. पण तुम्हाला वर काय म्हणायला पाहिजे त्यांनी, आता एखादा क्वेश्चन काय करतात, चांगला प्रश्न विचारले तू, शो दॅटचा अर्थ हे एक रिझल्ट आहे, हा एक प्रूफचा कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला जर परीक्षेत असा प्रश्न आला तर एवढं कॅल्क्युलेशन नाही करायचं. आपण यू स्क्वेअर बाय 2g ला डिराईव्ह केले फक्त, लक्षात ठेवा. परीक्षेत तुम्हाला कसं देतील नीट पहा. इनिशियल व्हेलॉसिटी समजा 10 मीटर पर सेकंड आहे, आणि दोन वेगवेगळे अँगल ऑफ प्रोजेक्शन आहेत, आणि दोन्ही अँगल ऑफ प्रोजेक्शन जर सेम कॉम्प्लिमेंटरी असतील, किंवा असं म्हणतील फॉर टू डिफरंट अँगल्स रेंज इज सेम, and if the initial velocity is 10 meter per second, then what is the sum of the heights? तर डायरेक्ट खालचा फॉर्म्युला लावा. टेक g as 10. The sum of the height काय येऊन जाईल, u square by 2g. तर 10 into 10 100 by 2 into 10 20, 100 by 20 5. तर दोन्ही हाईटची सम 5 मीटर असेल. खतम. एवढं करायचं काम नाही ना. ऍज अ कॉन्सेप्ट ह्याला पहा. क्लिअर? अजून जे काही क्वेश्चन्स आहेत उद्या करायचे. बघा मी आता सगळ्या टाईपला कव्हर केले.
मी रेंज घेतलं. आता उद्या मी टाइम ऑफ फ्लाईटचे क्वेश्चन टाकेल. त्याच्यानंतर ट्रॅजेक्टरीच्या इक्वेशनचे टाकेल. मॅक्सिमम रेंजचे हे 4 टाइम्स वाला कॉन्सेप्ट आजचा. UY इज 4 टाइम्स ऑफ UX. याच्या बाहेर जे ऍडव्हान्स पर्यंत कोणी काही विचारणार नाही. याला रिवाइज करत राहा रोज बसून. हेच तुमच्यासाठी आता ट्रेजर आहे. काही नसते ते जुन्या काळात अलिफ लैलामध्ये सिंदबाद नावाचा एक हे होता, अरेबियन नाईट्स मधला, किंवा आपल्या ह्याच्यातला ते कोणता खुलजा सिम सिमवाला, की नाही. त्याच्यानंतर अजून ते अलिबाबा चालीस चोर. त्याच्यानंतर अजून कोण, ते चिरागवाला जिन. तर ते चिराग घासला जिन आला, बोलो क्या चाहिए. हे हे व्हिडिओ म्हणजे तुमच्यासाठी चिराग आहेत. असं घासायचं आणि काय पाहिजे ते काढायचं. तर ह्याला नीट यूज करा. याला घासता घासता स्वतः इथे घासा. यालाही थोडं शार्प करत राहा. ब्लंट व्हायला नुसतं.